श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. कढईत तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापून द्यायचं आणि मग आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदाही छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ते छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1-2 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे तेलात छान परतून घ्यायचे, तळून घ्यायचे. शेंगदाणे परतले की आपल्याला यामध्ये आता बटाटे घालायचे आहेत. इथं मी एक मध्यम आकाराचा बटाटा कापून घेतलेला आहे, तोही त्यामध्ये घालायचा आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये मसाले भातामध्ये तुम्हाला ज्या आवडतील त्या घातल्या तरी चालतील. बटाटा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. मंद आचेवरच परतत राहायचं आहे सतत. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे. टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण टोमॅटोने चव छान येते भाताला. कुणी भाताला टोमॅटो घालतं, कुणी घालत नाही, म्हणून सांगितलं. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो मऊ होण्यासाठी मी इथे एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे. मीठ टाकल्यानंतर मसाले लवकर परतले जातात. भाज्या आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मी तर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद घातलेली आहे. तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे हळद घातल्यामुळे. तेल मी तर कमीच वापरलेलं आहे. आता यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता, तो यामध्ये घालत आहे. तांदूळ तुम्ही तुमच्या घरात जो असेल तो वापरला तरी चालेल. आम्ही रोज जो भात बनवतो तोच तांदूळ मी घेतलेला आहे. तांदूळ घातल्यानंतर त्या भाज्यांमध्ये छान तांदूळ परतून घ्यायचा आहे धुतलेला. मंद गॅसवर छान परतून घ्यायचं आहे. त्या भाज्या, तांदूळ, मसाले सगळं एकजीव झालं पाहिजे. 1-2 मिनिटं असं छान परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथं मी 1.5 वाटीसाठी सुरुवातीला 2च वाट्या पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घातलं की भात एकदम गचका झाल्यासारखा होतो, त्यामुळे सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे. लागलं तर वरून परत घातलं तरी चालेल. भात आपला कितपत शिजतो एवढ्या पाण्यात ते बघायचं. नाही शिजला तर अजून थोडं घातलं तरी चालेल. मी 1.5 वाटी तांदूळासाठी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. छान मिक्स करून घ्यायचं त्याला
आणि आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे. मोठ्या आचेवर याला एक उकळी आणायची आहे. उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, आपण भाज्यात सुद्धा थोडं मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने टाकायचं. मीठही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. उकळी येत आहे त्या भाताला. छान उकळी यायला लागली की मग आपल्याला गॅस मंद करून बारीक गॅस ठेवायचा आणि यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. एक 10 मिनिटात आपला भात शिजून तयार होतो. एक 5 मिनिटानंतर मी उघडून बघते. आता वरून एक मी चमचा तूप सोडलेला आहे. तूप सोडल्यामुळे आपला भात मोकळा होतो. पुन्हा मिक्स करून घेत आहे मी. अजून एक 5 मिनिटं आपल्याला शिजवावं लागणार आहे याला. छान मिक्स करून घेतलेला आहे मी तूप घातल्यानंतर. पुन्हा झाकण ठेवायचं यावर आपल्याला आणि अजून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. भात शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता आपला भात शिजून तयार आहे आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला शिजलाय का नाही. शिजलाय आपला भात. तुमच्या जर भाताला पाणी कमी अजून लागत असेल तर अजून घातलं तरी चालेल. ते तांदूळ आपलं कसं आहे त्यावर राहतं पाणी किती लागेल. जुना तांदूळ असेल तर पाणी जास्त लागतं भाताला. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. छान दिसते ते दिसायला. छान दिसल्यावरच आपल्याला ते खावंसं वाटतं. आता आपण कोथिंबीर घालून घेतलेले आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. खाण्यासाठी आपला भात तयार आहे. तुम्ही बघू शकता. हा भात मुलंही खूप आवडीने खातात, मोठी माणसंही खातात, वयस्कर माणसंही खाऊ शकतात. तुम्हाला हा भात आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.